उन्हाळ्यामध्ये भाजी चपाती बनवायचाही कंटाळा येतो आणि खायचाही कंटाळा येतो. मग एकदम चटपटीत आणि तोंडाला चव येईल असा एकदम झटकीपट अचानक कोणी आलं, कमी पडलं की भाजी चपाती कमी पडली की बनवता येईल असा हा पदार्थ कोणता? तोही अतिशय पौष्टिक. कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये फोडणी दिलेली आहे. 1 चमचा जिरे थोडेसे जास्तच टाकलेले आहे. तेल टाकलेलं आहे 2 चमचे. ते तापल्यानंतर फोडणी दिली. आता छान फुलल्यानंतर आता 2 ते 3 आता हे जे बनवत आहे ते 5 ते 6 लोकांसाठी बनवत आहे. त्यासाठी 2 मोठ्या साईजचे कांदे कापले, तेही असे उभे कापलेले आहे आणि थोडेसे मोठे मोठेच कापलेले आहे. आता या फोडणीमध्ये हा कांदा चांगला असा लाल होऊन दिलेला आहे. अचानक कुणी पाहुणे आले किंवा मग तोंडाला चव नसली की पटकन हा पदार्थ बनवता येईल असा हा. आता कांदा जास्त लाल होऊन द्यायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही. थोडासा असा हलकासा त्याचा कलर बदलला की लगे मग याच्यामध्ये आपल्याला बाकीचं जे साहित्य टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता कांदा आपल्याला जसा पाहिजे होता म्हणजे कांदा थोडक्यात शिजवलेला आहे, तळून घेतलेला नाही, जास्त काळाही केलेला नाही आहे कांदा इथं. कांदा टाकताना असा हाताने चोळून टाकला की तो सुट्टा होतो आणि पटकन असा शिजला जातो. आता याच्यात कापून घेतलेल्या मधोमध अशा उभ्या कापून घेतलेल्या 5 ते 6 मिरच्या टाकून घेतलेल्या कांद्यामध्ये. त्या थोड्याशा भाजून द्यायच्या आहे कांद्यासोबतच. एखादा मिनिट भाजून झाल्या का आता लगेच त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्त्याने एकदम मस्त अशी चव येते. आता ही एकदम मस्त अशी फोडणी झालेली आहे. आता त्याच्यातच 2 असे टोमॅटो कापून घेतलेले, ते थोडेसे मोठे मोठेच कापून घेतलेले आहे मी. म्हणजे एका मोठ्या टोमॅटोच्या 8 फोडी केलेल्या आहे आणि तो टोमॅटोही या कांद्यामध्ये टाकला आहे. आता टोमॅटो शिजण्यासाठी आता हा जो पदार्थ जेवढा बनवतो आहे त्याच अंदाजे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला डबल मीठ टाकावं नाही लागायचं. याच्यामुळं टोमॅटोही पटकन शिजला जातो मिठामुळं. आता त्याच्या आधी मीठ टाकण्याआधी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसणाची पेस्टही या कांद्यासोबत आणि टोमॅटोसोबत 1-2 मिनटं छान अशी त्याचा कच्चापणा जाऊन दिलेला आहे. आता याच्यात काही सुके मसाले टाकायचे, ते म्हणजे हळद, 1 चमचा लाल तिखट, आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, काळा मसाला, आणि थोडासा काळा मसाला टाकलेला आहे. आता हे सगळे जे मसाले ते पुन्हा यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये पुन्हा असे छान असे व्यवस्थित शिजवून घेतलेले. आता वांग्याच्या ज्या फोडी, आता 3 वांगे घेतलेले मी, 3 वांग्याच्या फोडी केलेल्या आहे. त्याही एका वांग्याचे 5 ते 6 तुकडे केलेले आहे, थोडेसे मोठे. आणि वांगे घेताना कवळे वांगे घेतलेले. आता एक छानशी चव येण्यासाठी एक पातळ बटाटा घेतलेला, 1 बटाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा, आणि त्याचे पातळ अशा फोडी केल्या आणि त्याही टाकल्या. याचा पौष्टिकपणा आणखीनच वाढेल. आता याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे शिजवण्यासाठी. आता थोड्याशा या ज्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे, कांदा टोमॅटो वांग, हे सगळं शिजून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून. आणि याला छानसं तेल सुटून द्यायचं आहे.
आता ह्या सगळ्या भाज्या शिजण्यासाठी मीठ टाकलेलं आहे. मिठाची चव एकदम मस्त येते या भाज्यांसाठी. आता खूप काही बनवतात, टोमॅटो टाकला की लगेच मीठ टाकते, पण मी थोडंसं सगळ्या भाज्या टाकल्यानंतर मीठ टाकलं आहे, म्हणजे त्याची चव छान येते भाज्यांमध्ये मिठामध्ये शिजवल्या की. आता उकळून पाणी घेतलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे. आता हे भांड्याने पाणी मोजून घेतलेलं आहे. सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे. ते उकळायला ठेवलं होतं. आता 6 वाट्या 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ कोलम तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ असा 2 ते 3 पाण्याने धुतला आणि तो ह्या याच्यामध्ये टाकून दिला. आता याला चांगली अशी उकळी येऊन दिलेली आहे. आता उकळी येऊन दिली चांगली अशी आणि मग झाकण ठेवलं की फोडणी वेगळी आणि भात वेगळा असा होत नाही. आता याला उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मग शिजून दिलेलं आहे. 10 ते 20 मिनटात कमी गॅसमध्ये शिजलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपला मस्त असा चविष्ट तोंडाला चव येईल. अचानक कुणी आलं किंवा पटकन असं बनवता येईल असा उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला की या पद्धतीने हा मसाला वांगी भात बनवून खाल्ला. एकदम मस्त असा मोकळा झालेला आहे. आता हा बटाटा ज्यावेळेस काढला त्यावेळेसच बटाटा वांगही शिजलेलं आहे त्याच्यातलं, कारण भात काढतानाच आपल्याला दिसतं आहे की बटाट्याचा असा 2 भाग झालेले आहे एका फोडीचे. म्हणजे सगळं आपलं वांगं बटाटा छान शिजलेला आहे कमी गॅसमध्ये.